सणसवाडी मधल्या या बिल्डिंगचा नेमका काय विषय आहे तर चला सांगतो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन मिनी ब्लॉग आणि आपण आता चाललोय गाडी गॅरेजला सर्व्हिसिंगला घेऊन जाण्यासाठी. पण ऍपल कसा आहे कुछ तो बनतोय ना भाई. तर आपण आता आलो गॅरेज मध्ये, सणसवाडी मध्ये एका जोगेश्वरी मोटर म्हणून गॅरेज मोटर आहे. तर तिथं आलो आपण सर्व्हिसिंगला. हे बघा कसला मोकळा रोड आहे. दिवाळीसाठी सगळी लोक गावाला गेल्यात तर सगळा रोड मोकळा झालाय. हायला आता कवा व्हायचं, लय टाइम होऊन गेला. यांनी अजून सर्व्हिसिंगला गाडीच घेतली नाही, पण कधी करणार. हो का, आता वाजल्यात किती 12:30 वाजलेले आहेत जवळपास. आणि आता आपला काळा घोडा आलेला आहे आणि आता ह्याची पार उघडपट्टी होणार. पार उघडा नागडा करून त्याचं काळं काळं रक्त बाहेर काढलेलं आहे. किती काळं ऑइल झाले, किती काळं ऑइल. आणि मग आता सर्व्हिसिंग झाली, आता निघालो घरी. आणि मग आता ही जी बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंग गेली 10-12 वर्ष याचं काम चालू पण अजून कम्प्लीट झालेलं नाही. आणि ही क्षितिज पार्क वर्ल्ड फेमस. आणि मग आता चौकात आलो. चौकात संध्याकाळी आज कार्यक्रम होता, नाम फलकाचं उद्घाटन करायचं होतं. तर मग त्यासाठी पोरं नियोजन करत होती. आणि मग घरी गेलो, मॅच बघत बघत जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं काम होतं, ते म्हणजे पत्रिका भरायचं. माझ्यात लग्नाची पत्रिका मीच भरतोय. कायचा नवरदेव बनेगा रे मै. अरे भर की पटापट. हा नीट भर. हा चुकला नाही पाहिजे. तर मग तेवढं बाहेर आलो. हे काळ धुड असं भरलेलो. आईला म्हणलं काय खरं नाही का, पावसाळ्यात एका दिवाळीत पावसाळ्यात तेच कळा ना. आणि मग संध्याकाळी सगळी पोरं चौकात जमली, बोर्ड बिर्ड एकदम रेडी झालता. आणि मग सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. तर अजून काय कार्यक्रम चालू झाला नव्हता. गप्पा गोष्टी करता करता हे महाराज आले आणि सुरू झाले ना धडा 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 धडा. आईला म्हणलं कसं करावं आता. आणि मग असा आला का सगळी घरी भात खाऊन झोपून गेली. आणि मग आता नवीन ब्लॉग साठी असंच बघत राहा आणि माझ्या इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. चला भात खाऊन झोपतो आता मी.